Hi friends, a very good morning. First of all, a very warm welcome in this YouTube video lecture. My dear friends, today is the 23rd April and this date has a very specific reason to I am going to communicate with you on this date. What 23 एप्रिल हे एक खूप महत्त्वाची तारीख आहे, ज्या तारखेसाठी आज आपण एकत्रित आलेला आहे किंवा या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काहीतरी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आहे 23 एप्रिल. जगद्विख्यात रायटर विल्यम जॉन शेक्सपियर यांची आज बर्थ ॲनिव्हर्सरी. 23 एप्रिल 1564. This date was a birth anniversary of Mr. William John Shakespeare, and the same date, the coincidence of this date is on this same date William John Shakespeare was died 23rd April 1660. म्हणजे 23 एप्रिल 1564 ला विल्यम जॉन शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि 23 एप्रिल 1616 ला त्यांचा मृत्यू झाला. याचा अर्थ योगायोग असा आहे की याच तारखेला, ज्या तारखेला त्यांचा जन्म झाला त्याच तारखेला त्यांचा मृत्यू किंवा त्यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्र, हे सर्व काही सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आज आहे 23 एप्रिल आणि इट मीन्स युनायटेड नेशननी आजची तारीख ही विल्यम जॉन शेक्सपियर यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीसाठी वर्ल्ड इंग्लिश लिटरेचर डे म्हणून सेलिब्रेट करायला सुरुवात केली. फ्रॉम दी 2010 दिस डे वॉज सेलिब्रेटेड द वर्ल्ड इंग्लिश लिटरेचर डे. नाउ ॲज यू नो माय डिअर फ्रेंड्स, विल्यम जॉन शेक्सपियर was a very great writer. First of all, he was also known as a great dramatist. More than 37 or 38 drama were written by William John Shakespeare. We should also known as him by the pearl of drama. नाटक क्षेत्रातील एक मोती म्हणून आपण विल्यम जॉन शेक्सपियर यांच्याकडे ओळखलं जातो. तसं बघायला गेलं तर आजपर्यंत अनेक लेखक होऊन गेले, परंतु विल्यम जॉन शेक्सपियर सारखं लेखक ना आजपर्यंत झालेला आहे आणि पुढेही होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. अशा अनेक लेखक या ठिकाणी आपलं मत त्यावरती मांडलं गेलेलं आहे. जे.बी. शहा, ज्याला आपण जॉर्ज बर्नार्ड शहा म्हणायचो, जे क्रिटिक्स होते, त्यांनी बरंच असं क्रिटिसिझमचं लेखन हे विल्यम जॉन शेक्सपियर यांच्या लेखनावरती केलेलं आहे. ते नेहमी म्हणायचे की इट वॉज अ व्हेरी इम्पॉसिबल थिंग टू वन्स अगेन हॅपन द विल्यम शेक्सपियर ऑन दिस प्लॅनेट. या पृथ्वी तलावावरती आणखीन एखादं विल्यम शेक्सपियर घडणं हे दुर्मिळ किंवा यदकदाचित अशक्य प्राय अशी गोष्ट आहे. विल्यम शेक्सपियर हे 1500 किंवा 16व्या शतकामध्ये उदयाला आलेलं असं एक लेखक होते, ज्यांनी अनेक इनोव्हेटिव्ह केले. दे वर मेड अ डिफरंट इनोव्हेटिव्ह. ही वॉज ऑल्सो नोन ॲज अ इनोव्हेटिव्ह रायटर. फर्स्ट ऑफ ऑल, ही मेड द सेम कॉम्बिनेशन दॅट इज द ट्रॅजी अँड कॉमेडी. फर्स्ट ऑफ ऑल, ॲट दॅट पॉईंट तोपर्यंत ट्रॅजेडी आणि कॉमेडी हे दोन वेगवेगळे सेक्शन होते, परंतु विल्यम शेक्सपियर यांनी पहिल्यांदा असा अनुभव, पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केला की ज्याच्यामध्ये ट्रॅजी आणि कॉमेडी दोन्ही एकत्रित करून त्यांनी नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे जवळजवळ त्यांनी 37 नाटकं लिहिली, बरेच असे नॉवेल्स त्यांनी लिहिले, 256 प्रकारच्या सॉनेटच्या कविता त्यांनी लिहिल्या. विल्यम शेक्सपियर हे एक असं व्यक्तिमत्व होतं, विद्यार्थी मित्र, की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केवळ लिखाणाला महत्त्व दिलं नाही, तर त्यासोबत राजकीय क्षेत्राला सुद्धा महत्त्व दिलेलं होतं. अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, दे वेर अ मेयर ऑफ द मँचेस्टर सिटी.
ते महापौर होते मँचेस्टर शहराचे. आणि हे राजकीय नेतृत्व घडत असताना त्यांनी आपले जे काही लेखक आहेत, हे उभरते लेखक आहे, जे काही त्यांच्याकडे आर्ट होती, त्या आर्ट, ती कला जोपासण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आपण विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल बऱ्याच वेळेस एक वाक्य ऐकलेलं होतं, व्हॉट इज इन द नेम. त्यांनी आपल्या रोमिओ अँड ज्युलियट या नाटकामध्ये एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे, व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर नेम वुड स्मेल ॲज अ स्वीट. नावात काय आहे. आपण गुलाबाला उद्या एखाद्या वेगळ्या नावाने जरा ओळखायला सुरुवात केलं तर त्या गुलाबाने दिलेल्या सुगंधामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येणार नाही. याचा अर्थ नाव काही असू दे, डझंट मॅटर दॅट व्हॉट यू हॅव अ क्वांटिटी, डझंट मॅटर दॅट व्हॉट यू हॅव अ क्वालिटी. युअर क्वालिटी विल स्प्रेड द डिफरंट ambitions in the society. According to my opinion, my dear friends, William Shakespeare was a very great writer. We cannot and evaluate their work in any frame of work. कोणत्याही चाकोरीबद्ध पद्धतीमध्ये आपण विल्यम शेक्सपियर यांचं लिखाण बसू शकत नाही. तसं बघायला गेलं तर त्यांचं मुळात लिखाणच आपण त्यांचं मूल्यमापन करू शकणार नाही. जे.बी. शहा यांना, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना त्यांचं मूल्यमापन करता आलं नाही तर आपण तरी काय करू शकतो. बरेच रायटर असं म्हणून गेलेले आहेत की विल्यम जॉन शेक्सपियर यांनी लिहिलेल्या एक एक कोटवरती, एक एक फ्रेजेसवरती, एक एक इडियम्सवरती लोक PhD करत आहेत आणि त्यांचं PhD हे थेरॉटिकल त्या एका वाक्यावरती पूर्ण होत आहे. विल्यम शेक्सपियर यांनी आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे प्रसंग आपल्या नाटकांमधनं खरे उतरवलेले आहेत. जेव्हा जेव्हा आपण नाटकांचा विचार करतो, असं म्हणलं गेलेलं आहे, लिटरेचर इज द मिरर ऑफ सोसायटी. What is happening in the society, it will an implement into your literature or into your work. जे काही साहित्य आहे ते साहित्य हे समाजमानाचा आरसा असतो असं म्हणलं गेलेलं आहे. समाजामध्ये जे काही घडत असतं ते आपल्या लिटरेचरमध्ये, आपल्या साहित्यामध्ये दिसत असतं. आता आज जो काही 23 एप्रिल तारीख आहे ते 23 एप्रिल वर्ल्ड इंग्लिश डे जे सेलिब्रेट केलं गेलेलं आहे किंवा जात आहे, त्या सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जगामध्ये जसं मराठी 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा केला जातो, अनेक दिवस अरेबिक डे असेल, हिंदी डे असेल, त्याच पद्धतीनं इंग्लिश डे सुद्धा सेलिब्रेट केला गेला आहे. मल्टी कल्चरलिझम आपण म्हणतो. अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक ज्या काही संस्कृत्या आहेत त्या संस्कृत्यांना एकत्रित बांधण्याचं काम या इंग्लिश भाषेने केलेलं आहे. इंग्लिश भाषेमध्ये खरंच खूप मोठा गोडवा आहे. आपण म्हणतो, बरेच जण त्याला अपोज देखील करतात. 18व्या शतकामध्ये असं म्हणलं जायचं की द इंग्लिश वॉज द ऑन इंग्लिश एम्पायर द सन वेअर नेवर सेट. परंतु त्याला तितकीशी ताकद होती. का? कारण की इंग्रजांनी आपल्या शक्तीच्या जोरावरती, आपल्या ताकदीच्या जोरावरती पूर्ण जगावरती राज्य केलं होतं. आज तेच फिरून आपल्याला म्हणावं असं वाटतं की इफ विल बी स्पीक अन इंग्लिश व्हेरी कम्फर्टेबली. व्हॉट आय एम सेईंग, लुक ॲट माय डिअर फ्रेंड्स, इफ यू विल स्पीक an English language very comfortably,
very flexibly, so it will become a very easy to contribute so much from you in the society. तुम्हाला इंग्लिश भाषा येत असेल तर मग तुम्ही समाजामध्ये योगदान करायला खूप सोपं जाऊ शकतं. असं म्हणणं तितकंसं अवघड होणार नाही. आपण इंग्रजी भाषेचं प्रभुत्व जरा बघितलं तर जगाच्या पाठीवरती कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर इंग्रजी भाषेला जितकं महत्त्व आहे तितकं महत्त्व दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये नाही आहे. आय एम एन इंग्लिश लिटरेचर स्टुडंट. आय एम सेइंग दॅट आय हॅव a very great confidence about that what I am saying, because English language is a very light-hearted language. It will, if you will speak flexible language like as English flexibly, so you will become a very successful person in the society, in an education or in an business. म्हणून आज सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, दोन महत्त्वाचे इन्सिडेंट आहेत. एक तरी आज वर्ल्ड इंग्लिश डे आहे आणि हे वर्ल्ड इंग्लिश डे कोणामुळे साजरा करायला सुरुवात केलं गेलं तर मग ते विल्यम जॉन शेक्सपियर यांच्या कार्यप्रणालीमुळं आज ते साजरं करण्यात येत आहे, किंवा त्यांनी जे काही लिखाण केलं त्यांच्या लिखाणामुळंच आज आपल्याला इतकं मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लिश हे जग आपल्याला समजू शकलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गौण असं वाक्य नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा गौण भाग नाही आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो आज सर्वांना, जे काही विद्यार्थी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, त्या सर्वांना मी इंग्लिश डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती अशा पद्धतीची करतो की यू विल बी मेक अ ट्राय टू स्पीक मोर दॅन एनी अदर लँग्वेजेस. अकॉर्डिंग टू मी दॅट यू विल बी स्पीक ट्राय टू विथ ॲन इंग्लिश लँग्वेज. माझ्या मताप्रमाणे इतर भाषेचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण शक्यतो इंग्लिश भाषेचा वापर करायला पाहिजे, जेणेकरून आपलं कॅरेक्टर, आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व खुलं करायचं असेल तर मग आपल्याला इंग्रजी भाषेची मदत ही नक्कीच घ्यावी लागते. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या दिवसाच्या वर्ल्ड इंग्लिश डे या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो, आपली रजा घेतो. थँक्यू.